सर्वांना जय भीम. आज धम्मचक्र अनुपरिवर्तन दिनानिमित्त मी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय गवई यांच्या निवासस्थानी मी भेट दिलो आणि त्यांना आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिलो. आपण आज सरांकडूनच जाणून घेऊया आजचा दिवस का महत्त्वाचा आहे किंवा आजच्या दिवसाचे महत्त्व काय आहे. सरांपासून आपण जाणून घेऊया. सर, आजच्या दिवसाचे महत्त्व काय आहे? सर्वप्रथम नमो बुद्धाय, सप्रेम जय भीम. विश्वाला शांततेचा मार्ग सांगणारे विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, विश्वमानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आणि सर्वच देशातील महापुरुषांना मी विनम्रपणे अभिवादन करतो. आज धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन संबंध देशभर उत्साहामध्ये साजरा होत आहे. आपल्याला माहिती आहे, नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी 1935 रोजी विश्वमानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. आणि ही धर्मांतराची घोषणा का केली तर त्या काळी या संबंध अस्पृश्य समाजावर, अस्पृश्य समाजातील लोकांवर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार व्हायचे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागताचा धम्म स्वीकारला आणि 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या पवित्र अशा दीक्षाभूमीवर या धम्माची म्हणजेच बौद्ध धम्माची दीक्षा त्यांनी घेतली आणि लाखोच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी तो धम्मदीक्षेचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. आणि म्हणूनच आजच्या दिवशी अशोका विजयादशमीचा तो दिवस होता आणि त्या दिवशी बाबासाहेबांनी ती धम्मदीक्षा पवित्र अशा दीक्षाभूमीवर घेतली आणि मग तेव्हापासून ह्या कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे ते अधिकाधिक उत्साही स्वरूपाचं झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की जवळपास 2600 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धांनी मानवतावादाचा किंवा माणूस हा महत्त्वाचा आहे यावर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन केलं आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून व्यक्तींनी कसं जीवन जगलं पाहिजे या संदर्भामध्ये मानवी मूल्य, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे जे 3 मूल्य त्यांनी दिली. आपण जसं म्हटलं की प्रज्ञा, शील, करुणा याही गोष्टी तथागतांनी त्या काळामध्ये ह्या विश्वाला दिल्या आणि म्हणून मानवतावाद हा खऱ्या अर्थानं ह्या विश्वामध्ये रुजविण्याचं, सामान्य लोकांपर्यंत तो विचार नेण्याचं महत्त्वपूर्ण पवित्र काम जे आहे ते धम्माच्या माध्यमातून तथागतांनी केलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामधल्या अनेक अशा धर्मग्रंथांचं अध्ययन केलं आणि चिकित्सक अध्ययन केलं, अभ्यास केला आणि अभ्यासाअंती भारताला जर खऱ्या अर्थानं कोणत्या विचाराची गरज असेल, कुठल्या विचाराने आपला भारत हा लोकशाही प्रधान देश होऊ शकेल याचा विचार जेव्हा त्यांनी केला तेव्हा तथागताच्या धम्माला त्यांनी स्वीकारलं आणि त्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लाखो अनुयायासोबत दीक्षाभूमीवर त्यांनी धम्मदीक्षा घेतली आणि इतरांना सुद्धा ती दीक्षा दिली. मला या धम्मदीक्षा सोहळ्याचं एकच महत्त्व आपल्याला सांगायचं आहे. अलीकडच्या काळामध्ये विश्वामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंसात्मक स्वरूपातून स्वातंत्र्य मिळवण्याची चर्चा चालू आहे, परंतु 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहिंसेच्या मार्गावर कुठलाही रक्ताचा थेंब न सांडवता त्या ठिकाणी धम्माची क्रांती केली, लाखो अनुयायांना धम्म दाखवला. ही जी बाब आहे ही विश्ववंदनीय आहे आणि म्हणून आज धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. आज या यूट्यूब चॅनलचे प्रमुख आमचे इस्रान भाई शेख आमच्या निवासस्थानी आले, त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि आपण बघत असाल तर आमच्या निवासस्थानी आम्ही एक सुंदर असं बुद्ध विहार जे आहे ते या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि आमच्या या संबंध विकासाच्या प्रवाहामध्ये
तथागत भगवान बुद्धाचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि महात्मा फुलेंचे विचार, जगतज्योती महात्मा बसवेश्वरांचे विचार जे आहे ते केवळ आम्ही त्याचा अभ्यास करत नाही, ते कृतीशील आचरणात कशा आणता येईल या संदर्भामध्ये या ठिकाणी आम्ही त्याचं ग्रहण करतो, त्याचं पठण करतो. आपण बघत असाल इथं भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ दिसत असेल, मिलिंद प्रश्न आपल्याला दिसत असेल, बौद्ध वंदना सुत्त संग्रह या ठिकाणी दिसत असेल. तर ह्या ग्रंथाचं, अशा पवित्र अशा ग्रंथाचं वाचन सुद्धा दररोज आमच्या कुटुंबामध्ये होते आणि आम्हाला जी ऊर्जा मिळते काम करण्याची असेल, समाजामध्ये जाण्याची असेल, ही ऊर्जा केवळ आणि केवळ तथागत भगवान बुद्धाच्या मार्गाने चालत असल्यामुळेच मिळते. आणि विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर हा विचार जो आहे तो सामान्य लोकांपर्यंत पोहोचवला. आणि हे जे आज तुम्ही बघत असाल हे वैभव जे आहे, ज्या वैभवाचा म्हणजे त्याचा प्रमुख करता जरी मी असेल तरी हे सगळं वैभव विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे असं मला वाटते. आजच्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या मी सबंध जनतेला शुभेच्छा देतो आणि माझी रजा घेतो. नमो बुद्धाय. सप्रेम. जय भीम, जय भीम, जय भीम.